नमस्कार. अवधूतांच्या 24 गुरुमधले आपण आज 18वे गुरु बघणार आहेत, ते म्हणजे पिंगला. अवधूतांनी आपल्याला पिंगला नावाची स्त्री इंद्रिय सुखाकरता क्षुद्र लोकांची सेवा करत असते आणि म्हणून ती जीवनाला कंटाळलेली असते. म्हणून अवधूतांनी आपल्याला समजावून दिलेलं आहे की तिचं रूपक घेऊन आपल्याला समजून दिलेलं आहे की शरीर हे पशुजीवन नाहीये. इंद्रियाच्या पाठीमागे धावणे, वासना, लोकांची वासना तृप्त करणे, याच्यासाठी भगवंतांनी आपल्याला शरीर दिलेलं नाहीये. तर अवधूतांनी समजावून सांगितलं. तिला पश्चाताप झाला की आपण काय करतोय हे. क्षुद्र लोकांची सेवा करणं हे एवढंच नाही, तर आपण आपल्या स्त्री शरीराची निंदा करत आहोत, असा तिला पश्चाताप झाला. आणि मग अवधूतांनी आपल्याला समजवलेलं आहे की हे शरीराला सद्विचारामध्ये बुडवा, विचार बदला आणि मनाला शांती प्राप्त करून घ्या. त्यासाठी शरीर आहे. भगवंत प्राप्त करून घेण्यासाठी शरीर आहे. त्यासाठी साधना आहे, तप आहे, तपश्चर्या आहे, नंतर आध्यात्मिक प्रक्रिया आहे. मनाला शांती प्राप्त होते त्यांनीच. क्षुद्र जीवन, पशुजीवन जगून मनाला शांती मिळणार नाही. हे अवधूतांनी समजवल्यानंतर पिंगलेला पश्चाताप झाला आणि मग तिला असं वाटायला आलं की माझ्याजवळ नित्य अस्तित्व असणारा आत्मा म्हणजे परमेश्वर हा नित्य माझ्याजवळ आहे, तरी देखील मी क्षुद्र लोकांची सेवा करत राहिले. मग ती त्या आत्म्यामध्ये रममाण झाली. तिला आत्मा सर्वस्व वाटायला लागला. आत्मा म्हणजे परमेश्वर. परमेश्वरामध्ये ती रममाण झाली. परमेश्वराचं गुणगान गाऊ लागली. परमेश्वराच्यामुळे शांती मिळते हे तिने आपल्याला तिने आपल्याला सांगितलं. तिने तिच्या शरीराची निंदा केली. हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला ती सर्वस्व मानू लागली. चित्ताची शांतता मिळाली आणि हे सगळं सोडून तिने प्रभूला मिठी मारली. असं तिचं जीवन बदललं. म्हणून अवधूतांना हे आपल्याला चित्रण पुढे ठेवायचं होतं. म्हणून तिचं रूपक समजवून आपल्याला शरीराचं महत्व कळवलं की माणसाचं शरीर हे एकदाच मिळतं. पुन्हा म्हटलं तरी पुन्हा कधी मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून क्षुद्र लोकांची सेवा करण्यापेक्षा भगवंताची सेवा करा आणि त्याच्याबद्दल शांती प्राप्त करा, हे अवधूतांना आपल्याला सांगायचंय. आणि म्हणून अवधूतांना नमस्कार करूयात आणि पिंगलेला जो पश्चाताप झाला त्याच्याबद्दल तिलाही नमस्कार करूयात. नमस्कार.